नमस्कार, आप देख रहे हैं सिटी न्यूज। मैं हूं परिमल खाबी और हमारे साथ है राजनीतिक विश्लेषक मापले जी, संजय जी मापले। आज एक अधिसूचना जारी हुई है महानगर पालिका के महापौर उपमहापौर पद के लिए होने वाले चुनाव को लेकर। 30 तारीख को सभा का आयोजन किया गया है और 27 जनवरी 2026 को नामांकन की एक तरीके नामांकन पत्र निकाला जाएगा महापौर उपमहापौर के लिए। 2.5 वर्ष का कार्यकाल है। अभी तक अगर हम पूरी बात देखें तो कहीं भी युति या गठबंधन की सिर्फ बातें चल रही है और सभी दल अपने अपने तरीके से अपना महापौर बैठाने के लिए लामबंद नजर आ रहे हैं और वो दावे कर रहे हैं। भारतीय जनता पार्टी की बात करें तो 25 सीट लेकर वो सबसे आगे है ना, सबसे बड़ा दल है। वही कांग्रेस भी दावा कर रही है कि वे भी अपना महापौर पद करेंगे और उनकी भी अपने समविचारी दलों के साथ बातचीत जारी है। 15 सीट लेकर कांग्रेस दूसरे स्थान पर है। भारतीय जनता पार्टी 25 के साथ पहले स्थान पर है। महापौर उपमहापौर के लिए अभी उनकी बातचीत चल रही है। आज भी जब पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी थे तो उन्होंने अपने पत्रकार परिषद में साफ कहा कि एआईएमआईएम को छोड़कर उनकी सबसे वो किसी का भी साथ ले सकते हैं। तो क्या कांग्रेस का भी वो साथ ले सकते हैं, ये भी जानेंगे। लेकिन ये 27 तारीख को जो चुनाव होने वाले, 27 तारीख को जो नामांकन होने वाले महापौर उपमहापौर पद के लिए, ये 2.5 साल का कार्यकाल रहेगा। इसके लिए अब से लॉबिंग भी शुरू होगी। खुला वर्ग है, ओपन है, तो कोई भी 87 में से कोई भी 87 में से कोई भी महापौर बन सकता है। हम संजय जी मापले जी से जानेंगे कि कैसी प्रक्रिया होती है, उसके लिए किस तरीके का प्रावधान है। संजय जी, 87 में से 87 आ सकते हैं। अभी तक कहीं भी कौन बनेगा या किसका बनेगा, हम तो पार्टी का भी नहीं जान पा रहे कि कौन होगा, क्योंकि कहीं भी अभी पत्ते नहीं खुले हैं। तो 27 तारीख को मुझे लगता है सब स्थिति साफ हो जाएगी। कैसे देखते हैं? नमस्कार। जवळपास 3.5 वर्षानंतर अमरावती महानगरपालिकेला आणि खऱ्या अर्थानं अमरावती नगरेला नवनिर्वाचित महापौर 30 तारखेला मिळणार असा एक कार्यक्रम घोषित झालेला आहे आणि 27 तारखेला म्हणजे 27 जानेवारी 2026 ला महापौर आणि उपमहापौर यांच्या फॉर्म भरण्याचा दिवस आहे। 5:30 वाजेपर्यंत असा कार्यक्रम शासनाच्या वतीने महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे। परंतु खऱ्या अर्थानं आपण असं पाहिलं की 2017च्या निवडणुकीमध्ये आपण एक मॅजिक फिगर खऱ्या अर्थानं पंचायतचा फिगर भारतीय जनता पार्टीजवळ होता। तेव्हा काही तडजोडी केल्या गेल्या नाही, कारण की मॅजिक फिगरच भारतीय जनता पार्टीजवळ असल्यामुळे आणि काँग्रेस दुसऱ्या स्थानावर म्हणजे 15 सीट्सवर काँग्रेस असल्यामुळं सरळ सरळ भारतीय जनता पार्टीला 2017च्या निवडणुकीमध्ये महापौराची संधी मिळाली। त्यांचा महापौर बनला आणि 5 वर्ष महापौर कायम राहिले। परंतु 2026च्या निवडणुकीमध्ये आपण असं पाहिलं की खूप कॉम्प्लिकेशन खऱ्या अर्थानं तयार झालेलं आपण पाहतोय। म्हणजे आता पहा, राज्यामध्ये 29 महानगरपालिकेपैकी जवळपास 25 महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे महापौर, भारतीय जनता पार्टी या उनकी युति का हम कहने के महापौर बसण्याची अपेक्षित आहे। परंतु अमरावतीचं जे चित्र आहे, बिलकुल विचित्र होताना आपण असं तर पाहतोय। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जो मॅजिक फिगर आहे खऱ्या अर्थानं तो कोणत्याही पक्षाला गाठता आला नाही। परंतु महानगरपालिकेमध्ये लार्जेस्ट जी पार्टी आहे ती भारतीय जनता पार्टी, लार्जेस्ट पार्टी 25 नगरसेवक निवडून भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेमधला 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे। 2 नंबरवर 2 पक्ष आहे, 2 नंबरवर 2 पक्ष आहे। एक राष्ट्रीय पक्ष काँग्रेस पक्ष तो 2 नंबरवर आहे आणि एक युवा स्वाभिमानी पक्ष जो स्थानिक पक्ष आहे तो 2 नंबर, रवी राणाचा, म्हणजे 2 पक्ष 2 नंबरवर आहे आणि एक पक्ष 1 नंबरवर आहे। परंतु आता जे चित्र आपण खऱ्या अर्थानं पाहताय, पण चित्र अस्पष्ट आहे। म्हणजे आपण मार्केटला कुठेही फिरलो, बाजारामध्ये गेलो तर एकच चर्चा चालू आहे की महापौर कुणाचा होणार, कोण बनेगा महापौर। याचं उत्तर ना कार्यकर्त्यांजवळ आहे, ना यांचं उत्तर नेत्यांजवळ आहे, ना यांचं उत्तर राजकीय विश्लेषकांजवळ आहे। कारण का जे चित्र आपण खऱ्या अर्थानं पाहतो त्या चित्रामध्ये अमरावती महानगरीमध्ये किंवा अमरावती जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण असं पाहतोय की जवळपास सगळ्याच पक्षांच्या नेत्यामध्ये कुठे एकजुटता नाही। काही ठिकाणी व्यक्तिगत विरोध सुद्धा अमरावतीच्या राजकीय क्षेत्रामध्ये नेत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणि हे असं चित्र असताना खऱ्या अर्थानं कोण बनेगा महापौर, कोण होईल महापौर, हे चित्र आजही स्पष्ट असलं तरी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीला आले। त्यांनी पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक विषय सांगितला की समविचारी पक्षाला सोबत घेऊन आम्ही
महापौर आम्ही बनवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. जी, आणि उन्होंने सीधा कहा AIMIM को छोड़ के वो किसी के साथ भी बढ़ सकती है। तो प्रश्न ये भी उठता है कि कांग्रेस का साथ भी ले सकती है? जिस तरीके से अभी बड़ी अनैसर्गिक युतियां या गठबंधन हम देखने मिल रहे हैं, हमने कई जगह देखे हैं, तो एक क्या इशारा था कि हम AIMIM को छोड़ के किसी के साथ भी बढ़ सकते हैं, ये क्या इशारा था? नाही, पालकमंत्र्यांनी एक सांगितलं, पालकमंत्र्यांनी 2 वाक्य यूज केले. पहिलं वाक्य असं होतं की AIM ला सोडून, आणि दुसरा विषय होता समविचारी. समविचारी पक्ष राज्याच्या राजकारणामध्ये आणि आपण स्थानिक राजकारणामध्ये असं पाहिलं तर वायएसपीचे नेते रवी राणा आहे जी, आणि त्यांच्या पत्नी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. दुसरा विषय असा आहे की रवी राणांच्या युवा स्वाभिमानीचा राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीला सपोर्ट आहे. दुसरा शिंदे गट नैसर्गिक युती म्हणून राज्याच्या युतीमध्ये समाविष्ट आहे आणि भारतीय जनता पार्टी. जेव्हा त्यांनी समविचारी पक्ष म्हटले तर समविचारी पक्षामध्ये जर आपण पाहिलं तर मग भारतीय जनता पार्टी, वायएसपी आणि शिंदे गट यांचा जर आपण एकंदरीत नगरसेवकांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज 43 होती. 43 म्हणजे शिंदे गटांचे 3 नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे 25 नगरसेवक आणि वायएसपीचे 15 नगरसेवक. 43 फिर भी एक उनको कम पड़ रहा है बहुमत के लिए. एक बहुमताला कमी पडत आहे. परंतु एक आपला जो दुसरा ऑप्शनली आहे की बहुजन समाज पार्टी BSP, पण एक काल परवाला मी अगदी पेपरला स्टेटमेंट पाहिलं की त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये अजून आमचा कुठल्या प्रकारचा निर्णय झालेला नाही. परंतु एक काय होतं की खऱ्या अर्थानं सत्तेच्या राजकारणामध्ये आपण पाहतो किंवा वार्डाच्या विकासामध्ये, प्रभागाच्या विकासामध्ये, निधीच्या दृष्टिकोनातून किंवा सत्तेच्या सोबतच चालणं अधिकतर पार्ट्या या त्यांची मजबुरी म्हणा, मजबूरी नहीं, विकास करने की, क्योंकि सत्ता अगर रही तो सत्ता पैसा देती है, सत्ता आपको विकास कार्यों के लिए और शहर के विकास के लिए सर्वभिमुख काम होता है. लेकिन जिस तरीके का माहौल है हम उस पर भी चर्चा करेंगे. हम ये देखना चाहिए आपके हिसाब से, मैं ये जानना चाहता हूँ 87 नगर सेवक है, क्या नगर से कौन महापौर बनने के लायक है? यदि हम करें, हम अपार्ट द पार्टी, हम पार्टी की लाइन छोड़ दे, 87 में से कोई भी बन सकता है. आपके हिसाब से कौन कौन ऐसे हैं जो महापौर पद के लिए, अगर हम बात करें विलास इंगोले जो पूर्व महापौर भी रह चुके हैं और वो उन्होंने महापौर पद को सुशोभित किया. यदि हम भारतीय जनता पार्टी की बात करें तो जो महापौर पद के उम्मीदवार थे उनको चुन चुनकर गिराया गया. ये शब्द ज्यादा प्रयोग करें तो ज्यादा उचित रहेगा, क्योंकि जो चाहे वो तुषार भारती हो, प्रणीत सोनी हो या फिर सीनियर नगरसेवक है जो उस दौड़ में थे कि मेयर महापौर बनने के लिए उनके पास बहुत अच्छा सा एक फेस है, उनके पास वैल्यू है, उन्हें गिराया गया या वो गिरे हैं. तो ये कहीं ना कहीं भारतीय जनता पार्टी के पास महापौर पद के लिए चेहरा या तो उन्हें नया देकर एक बड़ा एक विचंबित भी कर सकती है, किंतु फिलहाल के समय महापौर पद के लिए, क्योंकि आप पूरा सभा को संभालना, एक सदन को गरिमामय तरीके से चलाना भारतीय जनता पार्टी के लिए क्या आपको लगता है टेढ़ी खीर साबित हो सकती है? नाही, आता भारतीय जनता पार्टीमध्ये आपण असं पाहिलं की चेतन पवार निवडणूक हारले, तुषार भारतीय निवडणूक हारले, परंतु काही काही नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये असे आलेले आहे की जे निवडून आले पण ते काँग्रेसच्या म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे ते नगरसेवक होते, हिवसे साहेब. आणि मग त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. म्हणजे सिनियर नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, नहीं म्हणण्याला आपल्याला कुठे नहीं, वाव आप नाहीये. समझिए भारतीय जनता पार्टी की जो कार्यशैली है, जिस तरीके का है, मुझे नहीं लगता कि हिवसे हो सकता है, लेकिन हिवसे ऐसा जो उनकी जो कार्यशैली उसके हिसाब से वो अनफिट नजर आते हैं. अगर आप बात करें, देखिए बीजेपी कई तरीके से कई बातों पर अभी हम उस पर भी चर्चा करेंगे, लेकिन फिलहाल जो है 30 तारीख का जो सभा होगी, आपको क्या लगता है कि किस पार्टी का मेयर बन सकता है? मैं आपके विचार जानना. काँग्रेस पक्ष महापौराच्या रेसमध्ये आहे, त्यांच्या सुद्धा खऱ्या अर्थानं गुप्त बैठकी काँग्रेस पक्षाच्या सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्या राज्यस्तरावर ज्या युती आहे त्या युतीतला सोबत घेऊन किंवा आजच्या चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं आजचं जे स्टेटमेंट आहे त्या अनुसारानं आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीकडे जवळपास 43 सीट्स सध्याच आपल्याला जुळताना दिसते आहे आणि 44चा मॅजिक फिगर पासून ते एक नगरसेवक लांब आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पाहतो की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट जे त्यांचे संजय खोडके ज्यांचे नेते आहेत आणि आमदार पण आहे,
ते या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपलं मार्गक्रमण करतील किंवा ते आपली जी पुढची जी रणनीती आहे ती खऱ्या अर्थानं कशी ठरवतील हे सुद्धा पाहणं आपल्याला खऱ्या अर्थानं महत्त्वाचं राहणार आहे. परंतु काँग्रेस जर आपण असं पाहिलं ते काँग्रेसचे 15 नगरसेवक आपण जर एक बेरीज जुळवाजुळव केली वो भी हम बात विपक्षां- करेंगे। फिलहाल हम इस बात पे चलते हैं कि 27 तारीख को महापौर और उप महापौर पद के लिए नामांकन भरे जाएंगे और 30 तारीख को अमरावती शहर को नया महापौर मिलने की पूरी संभावना है। इस पर हम और अपडेट देते रहेंगे। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का, देखते रहिए सिटी न्यूज।